किशोरवयीन मुलांच्या व्यसन परावृत्तीसाठी ज्ञानप्रबोधिनी देणार जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण. प्रबोधनाचे मॉड्यूल यशस्वी करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश. सांगली जिल्ह्यातील किशोरवयीन मुलांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी दिवाळीनंतर जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण सत्र घेण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक, भावनिक गरज लक्षात घेऊन विविध विषय हाताळणारे प्रबोधनाचे सर्व समावेशक मॉड्यूल राबवण्यात येणार आहे. यासाठी नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्याचे पूर्व नियोजन काटेकोर करून हे मॉड्यूल यशस्वी करावे असे निर्देश राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. या संदर्भात नियोजन करण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था पुण्याच्या प्रतिनिधी डॉक्टर अनघा लवळेकर, उपक्रम समन्वयक अश्विनी देशपांडे, मुख्य प्रशिक्षक दीपाली शेंडे आदी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थाविरुद्ध मोहीम सुरू करून व्यसनमुक्तीची चळवळ उभी करण्यात आलेली आहे आणि यासाठी कायद्याचा धाक, प्रबोधन आणि चिकित्सा आणि उपचार या त्रिसूत्रीतून काम सुरू असल्याचं सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की प्रबोधनाच्या पुढील टप्प्यात ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था पुण्याच्या माध्यमातून 8वी ते 10वीतील किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करण्याच्या अनुषंगाने एक सर्वसमावेशक मॉड्यूल राबवण्यात येणार आहे. यामध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करण्यासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी दिवाळीपूर्वी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आवश्यक ती पूर्वतयारी करावी. आठवडाभरात सर्व मुख्याध्यापकांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन त्यांना PPTद्वारे माहिती द्यावी. प्रशिक्षणानंतर डिसेंबर ते फेब्रुवारी या 3 महिन्यात शनिवारी दप्तराविना शाळा या उपक्रमाअंतर्गत पहिल्या तासात विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे असे त्यांनी यावेळी सूचित केलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.